श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। काल आपण दैवी संपत्ती विषयी ऐकलं. आज असुरी संपत्ती विषयी ऐकू. 16वा अध्याय. ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे सुखची वरी. हो देई या जगा तू आपुलेनी स्नेह पल्लवे. माते पांघुरविशील सदैवे. तरी आताची हे आघवे निरमीन माये. दैवी संपत्ती आधी झाल्या होत्या. कुठल्या होत्या त्या? पण लिस्ट केली पाहिजे. दान, दम, यज्ञ, स्वाध्याय, तप, आर्जव. त्याच्यानंतर हे सगळं आपण केलंय. अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, शांती, अपैशुनम, मार्दव. हे सगळं आपण दैवी संपत्तीमध्ये काय 26 होत्या. तर आज आणि हा तेज, क्षमा, धृती, शौच, अद्रोह, नाती मानिता. नंतर या दीज आर द दैवी संपदा. ओके. आता दंभो. आता नाव ही विल टॉक अबाउट असुरी संपत्ती म्हणजे काय. ज्ञानी अज्ञानी तसं दैवी असुरी. तर आपल्याला आपण ऐकूया. हा
तरी तयाची आसुरा, दोषान माझी जया वीरा, वाडपणाचा डांगोरा, तो दंभू ऐसा. Actually, anything opposite to divine is in a way असुरी, डिमॉनिक. कारण अमानित्वम, अदंबित्वम होतं आणि आता इथे असुरी संपदा. I don't know, we can't call it wealth, but anyways, it is a quality. Now, the dambha is one. आसुरी दोषांमध्ये वीरा, वाडपणाचा डांगोरा, तो दंभू व्हायचा. मी आता सांगतो तुला, दंभ ही आसुरी संपदा. कारण हे का आपण वर्णन ऐकायचं, म्हणजे आपण आयडेंटिफाय करू शकतो आणि काढू शकतो ते आपल्या स्वभावातून. पूर्व कर्मामुळे, पूर्व दूषित संसर्गामुळे आपल्याला ते गुण असतात आपल्यामध्ये, अवगुण, दुर्गुण. तर ते काढायचं काम आहे आपलं. अरे आपण ऐकलं रो, आणि जसं जसं अवेअरनेस येईल तसं तसं ते तुम्हाला स्पष्ट दिसत जातं. इट्स ओके, बट not to be okay with it, with the awareness is important. जर आपल्याला त्याचं काहीच वाटत नसेल तर ते तसंच राहील. पण जर आपण त्याच्यावर काम केलं तर ते नक्की देवाच्या कृपेने, गुरुच्या कृपेने ते जातील दुर्गुण. जैसी आपुली जननी, नग्न दाविलिया जनी, ते तीर्थची परी कारण होय. का विद्या गुरुपदिष्टा, बोभालिया चोहटा, तरी इष्टदा परी अनिष्ठा, हेतू होती पै आगे बुडता महापुरी, जे वेगे काढी पैल तरी, ते नावची बांधिली आशिरी, बुडवी जैसी कारण जे जीविता, नवानिले जरी सेविता, तरी अन्नाची पंडुसता होय विष. See, dambha na is very tricky. जे चांगलं असतं तेच जर आपण दाखवलं तर त्याला दंभ म्हणतात. म्हणजे आता ते म्हणतात की आपली जननी आई जर तिला नग्न दाखवली तर त्याचं तिकडे पतन होतं. जरी आपल्याला आपल्या आईबद्दल खूप प्रेम आहे, पण तिचा असा डिस्प्ले करणं इज it is for us to fall down. That is not cultured. तर जी विद्या गुरु उपदिष्ट, जे विद्या दिली गुरूंनी, ती चव्हाट्यावर आणायची. तरी इष्टदा परी अनिष्ठा, मग त्याची व्हॅल्यू निघून जाते. यू ऍक्च्युली डोंट व्हॅल्यू इट. क्लिअर होईल पुढे एक्झाम्पल. पै आगे बुडता महापुरी, जे वेढे काढी पैल तरी, ते नावेची बांधली अशी, बुडवी जैसी. जशी नाव आहे, नाव ती महापुरात आपल्याला वाचवू शकते, पण ती जर डोक्यावर घेतली तर ती महापुरात आपल्याला बुडवेल. गुरुनी उपदेश दिलाय, जे ज्ञान दिलंय ते आपल्याला आपलं जीवन तरण्यासाठी आहे, पण आपण ते चुकीचं वापरलं तर तीच आपल्याला बुडवेल. आणि हे तर खूपच छान उदाहरण आहे. कारण जे जीविता, तेवानिले जरी सेविता, तरी अन्नची पंडुसुता होय विष. आणि जे अन्न आहे त्याची स्तुती केली, अन्न पूर्ण ब्रह्म, अन्न ब्रह्मेति विजानाति, खूप चांगलं असतं अन्न. त्याची स्तुती करता करता आपण खूप जास्ती खाल्लं ना तर तेच अन्न विष होतं. See, I mean, how it is. तैसा दृष्टा दृष्टाचा सखा, धर्मो झाला तो फोकारी, जे देखा तरी तारिता तोची देखा, दोखा लागी होय. म्हणून वाचेचा चौबारा, घातलिया धर्माचा पसारा, धर्मची तो अधर्म होय वीरा, तो दंभू जाणे.
दृष्टा अदृष्टाचा सखा धर्मो झाला जो फोकारिजा देखा. म्हणजे दृष्ट आणि अदृष्ट फळं जी असतात कर्माची ती दृष्ट असतात, काही क्लिअर आहे. आणि काही कर्माची फळं अदृष्ट असतात, टँजिबल नसतात. ती नंतर मिळतात आपल्याला इन सम ऑर दी अदर वे अननोइंगली. मॅनिफेस्ट नाही होत नंतर. दृष्टाअदृष्ट. धर्म झाला तो धर्म खूप अमेझिंग आहे. धर्मशास्त्र वगैरे. पण त्याचा खूप डांगोरा पिटला ना, "ओ मी नाही हे करणार, मी असंच आहे, मी तसंच आहे, मी असं नाही करणार, तसं." तर तोच मग वाचेचा चौबारा म्हणजे धर्मशास्त्रात असं केलंय, असं काय करणार? धर्मशास्त्रात असं आहे, असं. तर तोच अधर्म होतो. तो दंभ जाणे. त्याला दंभ म्हणतात. बेसिकली शो ऑफ. विद्या आहे ना विद्या, तो ॲक्चुअली ती आपल्याला विनय देतेच. जर आपल्याला विद्या आपण जर शो ऑफ करत असू आपली विद्या, तर खरंच तो दंभ आहे. आणि संतश्रेष्ठांना, गुरूंना दंभ दे कॅनॉट टॉलरेट दॅट. बाकी सगळं टॉलरेट. जर नाही कळत तरी ठीक आहे. पण दंभ इज brings them down and also that knowledge that they are holding. अशानेच माणसं धर्मापासून दूर जातात ना. जे धर्मगुरूच तर खूप बडबड धर्माची करायला लागले आणि आचरणात तर आपल्याला दिसते किती अहंकार आहे ह्या माणसाला. मग त्या धर्माचं कसं होणार? इट इज नॉट बीइंग रिप्रेझेंटेड, राइट? त्यामुळे तो दंभू जाण म्हणून वाचेचा चौबारा घातलिया धर्माचा पसारा धर्मुची तो अधर्म होय वीरा. This is the very reason we are still indebted to our शास्त्र. कारण ते खूप क्लिअर आहेत ऑब्जेक्टिव्ह पासून. काय ऑब्जेक्टिव्ह आहेत? आज आत्ताची पिढी सो कॉल्ड मॉडर्न का ते हे करतात कल्चर पासून आपल्या, कारण त्यांना वाटतं हे खूप रेस्ट्रिक्टिव्ह आहे. कारण जी हे धर्म रिप्रेझेंट करतात ती व्यक्ती कधी-कधी खूपच दांभिक वाटते त्यांना. हिपोक्रिटिकल वाटतात. सो दॅट्स व्हाय इट्स असुरी संपत्ती, दंभ. म्हणजे जरी आणि धर्म आणि शास्त्रांविषयी बोलतात ज्ञानेश्वर महाराज. सी व्हॉट एक्झाम्पल ही हॅज टेकन. अन्न ची स्तुती करायलाच पाहिजे. अन्न पूर्ण ब्रह्म. पण त्याची स्तुती करून तुम्ही जास्ती खाल्लं तर तेच विष होतं. हो, मी खूप शास्त्र करतो, मी खूप शास्त्र करतो, मी धर्म करतो, मी असं करतो, तसं करतो. हो, मी तर पारायणच करतो, मी असं करतो. It is we have to understand intentions are very important. आता मूर्खाची जिभे अक्षराचा आंबू खा सुभे आणि तो ब्रह्मसभे नरिजे जैसा का माधुरी लोकांचा घोडा गजपती ही मानी थोडा का कांटिये वरिलिया सरडा स्वर्गुही नीच तृणेचेनी इंधने आगी धावे गगने थिर्रल बळे मिने नगणिजे सिंधू जैसा माझे स्त्रियाधने विद्यास्तुती बहुतमाने एक दिवसे चीने परान्ने अल्पकू जैसा आणि अजून ते एक्झाम्पल्स देत आहेत. मूर्खाच्या जिभेवर थोडी अक्षर जर त्याला माहिती असेल तर तो मोठ्या सभेत जसा बोलतो, थोडस काय ऐकलं असेल, वाचलं असेल, अभ्यास केला असेल, किंवा जो त्याला असं वाटतं की मला खूप येतं, मूर्ख लोक. आणि मग जो घोडा असतो
का माधुरी लोकांचा घोडा, जो स्टेबल मध्ये असतो घोडा, जो घोड्यावाल्यांचा असतो तो, त्याला असं वाटतं की तो तर गजपती ही माने थोडा. त्याला वाटतं असं मी खूप आहे, अरे मला इतकं चांगलं पालन पोषण करतात, मी तर खूप गजपती पण काय नाही माझ्यासमोर. असं एक्झाम्पल. का काठीवरील सरडा स्वर्गू ही नीच, किंवा तो सरडा असतो तो काठेवरच्या झाडांचा, त्याला वाटतं की स्वर्ग पण काय नाही, मी ते छान रानात राहतो इकडे. असं तृणेची इंधने अंगी धावे गगने. आणि ग्रास जेव्हा जळतो, त्याला आग जे पेटते, त्याला असं वाटतं मी तर आता गगनाला जाऊन भिडणार. किर्लर बळे मीने नगणीजे सिंधू. आणि छोट्याशा डबक्यात जे मासा असतो, त्याला वाटतं हो हो हो, काय समुद्र काय नाही, मस्त किती छान आहे. असं बेसिकली व्हेरी नॅरो माइंडेड. तैसा माझे स्त्रियाधने, तसा जो व्यक्ती माजतो म्हणजे ॲरोगन्स. स्त्रिया विथ लॉट ऑफ विमेन, ओ आज हिला डेट केलं, मग तिला डेट केलं मी, ओ मग माझी ही दुसरी बायको आहे ही इकडे. दे टेक प्राईड. मेन टेक प्राईड इन दॅट, राईट. स्त्रिया धन, ओ माझ्या एवढं धन आहे माझ्याकडे, ते घर आहे, ओ इकडे अमेरिकेत एक घर आहे इकडे, ओ 2-4 घर तर आहेच आमचे. सांगायला असतील तर एवढं लोन असेल, पण सांगायला हो तुमची 2 आहे घर. विद्यास्तुती बहुतमाने, कुणी विद्यास्तुती केली, ओ केवढं तुम्हाला पीएचडी केली, वा जबरदस्त. खूप त्यांना आनंद होतो असं ऐकल्यावर. ओ हो, विद्यास्तुती बहुतमाने, एके दिवशी चेनी परांने अल्पकू जैसा. जसा एका भिकारी असतो, त्याला 1 दिवसाचं अन्न मिळालं, खाल्ल्यावर त्याला असं वाटतं हो, मग किती खुश आहे, आणि मला जसं काय दुसऱ्यांना असं कधीच खायला मिळत नाही वगैरे. बेसिकली व्हेरी नॅरो माइंडेड. स्टिल with little things they feel they are so rich. Arrogance. अभ्रच्छा ये चिया जोडी, नेऊ घर मोडी, मृगांबू देखोनी फोडी, पाणी आडे मूर्ख. मूर्खांची अजून लक्षणं हे जे काय म्हणतात त्यांना, आसुरी. ढग आलेत, तर त्याला आता सावली मिळाली, तर म्हणतो ओ सावली तर असते ढगांमुळे, कशाला, म्हणून तो घर तोडून टाकतो आपलं. किंवा मृगजळ मिळतो म्हणून हातातलं पाणी टाकतो, अरे तिथं मृगजळ आहे, कशाला आपण कॅरी करायचं, टाकतो. हे मूर्ख लोक. किंबहुना ऐसे उतणे जे संपत्ती मिसे, तो दर्पुगा अनारिसे, न बोलो घे. ह्याला दर्प म्हणतात. जे हातातलं सोडून ते दुसरं जास्ती दिसतंय म्हणून त्याच्या मागे धावून मूर्खपणा, दर्प असं नाव आहे. आणि जगावेदी विश्वासू, आणि विश्वासी पूज्य इशू, जगी का तेजसू सूर्याची हा, जगस्पृहे आस्पद एकम सार्वभौमपद, न मरणे निर्विवाद जगा पिढिये, म्हणून जरी उत्साहे या ते वानू जाये, की ते ऐकुनी मत्सुरू वाहे फुगो लागे. म्हणे ईश्वरा ते खाये, तया वेदा विषसूये, गौरवा माझी त्राये भंगित असे, पतंगा नावडे ज्योती, खद्योता भानुची खंती, का टिटिबेने आपापती, आपांपती. आहा, आपांपती समुद्राचं नाव. आप म्हणजे पाणी, आपांपती. मस्त. वैरी केला तैसे अहम नामाचे निमोहे, ईश्वराचे नाम नसाहे, वेदा ते म्हणते मज हे, सवती झाले. अभिमानी, त्याला ना सूर्याला सगळं देव म्हणून मानतात, तो वर येतो खाली येतो, मी त्याला गिळून टाकेन, मी काय सूर्य, मी तर काय, म्हणजे बेसिकली त्यांना मत्सर जेलसी येते की त्याला तो कोण माझ्यापेक्षा जास्ती कोण असं मोठं असू शकतं. परत वेद वगैरे ते ज्ञान, अरे वेदासाठी काय आहे काय नाही, ते जुनं ओल्ड आहे, मला माहिती आहे जास्ती अजून काय वेद वी डोंट गिव्ह इट व्हॅल्यू. त्यांना खूप असा गौरव असतो स्वतःबद्दल.
जसं पतंगाला नावडे ज्योती, त्याचा ब्राईटनेस जास्ती आहे, पतंग म्हणतो. खद्योता भानुची खंती का टिटिबेने आपांपती वैरी केला. किंवा टिटी एक हे आहे, पक्षी आहे छोटा. त्याला असं वाटतं मी समुद्र पिऊ शकतो. हे काय म्हणून वैरी वैरी केला समुद्राला. सवती झाली, सवत केली. ऐसा मान्यतेचा पुष्ट गंडू मान्यतेचा. ओ असे मानवर. तो अभिमानी परमलंडू रौरवाचा रुडू मार्गूची पै हा डेफिनेटली इज ऑन द वे टू नरक. अभिमानी लोक. आणि पुढिलाचे सुख देखिण्याचे होय मिख चढे क्रोधांचे विख मनोवृत्ती. आणि दुसऱ्याचं सुख बघितलं की क्रोध येतो. दुसरी दम आसुरी संपत्ती. दुसऱ्याचं बघितलं की क्रोध. शीतळाची भेटी तातला तेली आगी उठी चंदू देखोनी जळे पोटी कोल्हा जैसा चंद्रमा बघितला की कोल्हाला राग येतो. आय डोंट नो, देयर माइट बी सम हिस्ट्री. विश्वाचे आयुष्य जेणे उजळे तो सूर्य उदयला देखोनी सवळे पापिया फुटती डोळे डुडुळाचे. जसे जे पापी लोक असतात ना, त्यांना सूर्य आला की ते पाप नाही करू शकत ना. त्यांना अरे काय आला सूर्य, दिवस उजाडला, शा असं असतात ते. क्रोध येतो. जगाची सुख पहाट चोरा मरणाहुनी निकृष्ट दुधाचे काळकूट होय व्याळी. म्हणजे जगासाठी जे सुख देतं ते ह्यांच्यासाठी दुःख देतं. आणि जे दूध वाढवतं शिशवांना, त्यांना विष करतं. कोण? सर्प. म्हणजे असं, म्हणजे जे चांगलं आहे ते पण वाईट. इट्स हाऊ ब्युटिफुली यू हॅव टू सी इन द वर्ल्ड. जी चांगली गोष्ट आहे ती वाईट वाटू शकते लोकांना. अगाधे समुद्र जळे प्राशिता अधिक जळे वडवाग्नी नये शांती कही. वडवाग्नी म्हणून एक आहे फिनॉमिना, इट कम्स अ लॉट. जे समुद्रात ते आग अजून वाढवतं, विझवत नाही पाणी असलं तरी. तैसा विद्या विनोद विभवे देखे पुढिलांचे देवे तव तव रोषू दुणावे क्रोधू तो जाण. तसं विद्या, वैभव आणि सुख, खरं या 3 गोष्टी. विद्या, वैभव आणि सुख. धनापासून वगैरे वैभव आहे. विद्या आणि वैभव आणि सुख. ह्या सुदैवाने ज्या गोष्टी येतात कोणाकडे, तर त्या व्यक्तीला त्याचा राग येतो. दुसऱ्यांकडे आला की क्रोध, त्याला क्रोध म्हणतात. आणि मनसर्पाची कुटी डोळे नाराजांची सुटी बोलणे ते वृष्टी इंगळाची. त्याचं मन सर्पासारखं असतं आणि बोलणं ना विंचवासारखं असतं. येर जे क्रिया जात ते तिखयाचे करवत ऐसे सबाह्य खसखसीत जयांचे गाय. एकदम तोडून बोलतात. तो मनुष्यात अधमो जाण पारुष्याचे अवतरण. पारुष्य त्या अवगुणाचं नाव आहे, पारुष्य. काहीतरी बोलणार काय आता, ओ यू आर सो डम, यू कांट इवन डू दिस, ओ वाव. मूर्ख, दुसऱ्याला मूर्ख बोलला काहीतरी, काहीतरी त्याचं कारण. हो किती जाडी आहे तू, तुला काय हालता पण येणार नाही. आणि हसायचं त्यांच्यावर आणि कुचकेपणाने बोलणं, हेच पारुष्य अवतरण. आता ऐक खूण अज्ञानाची. आता अज्ञानाची खूण. तरी शीतोष्ण स्पर्शा निवाडून येणे पाषाणू जैसा का रात्री आणि दिवसा जात्यांधूतो. अज्ञानाची खूण काय? शीत आणि उष्ण स्पर्श, दगडाला काही फरक नाही पडत, तुझा निवाडा नाही तो करत. तसं रात्री आणि दिवस जसा अंधार असतो तसं त्याला डिफरन्स नाही करत अज्ञान. आगी उठिला आरोगणे जैसा खाद्य खाद्य न म्हणे का परिसा पाडू नेणे सोनया लोहो लोहा.
आगी उठिला आरोगणे जैसा खाद्य अखाद्य. त्याला कुठला रोग होईल, का होईल, काय खायचं, काय नाही खायचं, याचं काही डिस्क्रिमिनेशनच नसतं. हा ठीक आहे, हे खायचं, हा चालेल, ते खायचं, हा चालेल, हे पण आवडतं मला, ते पण द्या, हे पण द्या. आधी काय आपण जातो ना लग्नाला, आधी चायनीज खाणार, मग काय मग जैन पण खाणार, आणि मग काय नॉनव्हेज पण खाणार, आणि मग कॉन्टिनेंटल पण खाणार, आणि नंतर आईस्क्रीम तर हवंच. आईस्क्रीम खा, वाईट वाटेल ना त्याने एवढं आपल्याला सांगितलं जेवणाचं, मग आईस्क्रीम पण खाणार, आणि हे सगळं पचवायला पान तर खायला पाहिजेच. दिस इज काही विवेकच नाही. मिळतंय खा. हम्म. ना तरी ते ना तरी ते नानारसी रिगोनी दरवी दैसी परी रस स्वादिसी स्वादासी नेणे जेवी. का वारा जैसा पारखी नवेची गा मार्गा मार्गा विखी तैसे कृत्या कृत्य विवेकी अंधपण जे. कृत्य आणि जसा वारा कुठल्याही डिरेक्शनला कधीही जातो. कसे हे सुंदर एक्झाम्पल्स, म्हणजे सुंदर म्हणजे सिमिलर एक्झाम्पल्स ही युजेस फॉर शोईंग हाऊ दी अपोजिट एलिमेंट्स और अपोजिट बॅड क्वालिटीज आर देअर यु नो इन द सेम एलिमेंट. वाऱ्याचं किती ते छान छान डिस्क्रिप्शन करतात. हा वारा जो कुठेही कधी जातो, त्याचं डिस्क्रिमिनेशन इन हिज माइंड, ह्या डिरेक्शन जायचं, त्या डिरेक्शन जायचं. अंधपण जे हे चोख हे मेळ ऐसे नेणोनिया बाळ देखे ते केवळ मुखीची घाली. जसं हे चांगलं किंवा वाईट हे काय बघत नाही, आणि बाळ तसं तोंडात घालतं जे हातात येईल ते. तशी ही माणसं, नो डिस्क्रिमिनेशन, काय चांगलं आहे. तैसे पाप पुण्याचे खिचटे करोनी खाता बुद्धी चेष्टे कडू महुर न वाटे ऐसे जे दशा तिये नाम अज्ञान या बोला नाही यान एवं साही दोषांचे चिन्ह सांगितले. साही दोषांचे चिन्ह सांगितले मी तुला. अज्ञान, पारुष्य, दंभ, अभिमान, क्रोध, आय माइट हॅव मिस्ड वन, पण हे सांगितलं त्यांनी चिन्ह. हीच साही दोषांगी ते असुरी संपत्ती दाटुगी जैसे थोर विषय सुभागे अंगी अंगसानी. हे 6 आहेत, पण डोंट के 6 आहेत असं नाही, पण हे खूप मेजर प्रॉब्लेम करतात, दांडगी असतात ते. का तिघावन्नीची पाती पाहता थोडे ठाय गमती. 3 वन्नी म्हणजे अकॉर्डिंग टू द शास्त्रास 3 वेळा घरात अग्नी करायचं असतं, पूजा करायची असते अग्नीची. त्या तुम्हाला 3च वेळा करायची असते. म्हणजे बेसिकली आय फील ड्युरिंग दॅट टाइम तुम्ही एकदा अग्नी जाळला की मग परत ते विझवणं इज डिफिकल्ट. तर ते दे वुड डू 3 टाइम्स अग्नी पूजा. म्हणजे दॅट्स वाय वी हॅव अ लॉट ऑफ रिस्पेक्ट फॉर अग्नी. तर जे आपल्या महानस म्हणजे किचन मध्ये असते, तर ते अग्नी 3च वेळा आपण लावतो, पण त्याचं खूप महत्व आहे. असं नाही की तुम्ही 6 म्हणतात तर काय आहे, 3 वेळा पण त्याचं खूप आहे त्याचं महत्व. पाहता थोडे ठाय गमती परी विश्व ही प्राणाहुती करू न पुरे. पण विश्व पूर्ण त्याच्यामुळे चालतं. धाता ही गेलिया शरण त्रिदोषी न चुके मरण तया तीहीचे दुणी जाण साही दोष हे. 3 धातू आहेत, कफ पित्त वात आहेत, 3च आहेत ह्या, पण ह्या दोषांमुळे तुम्हाला माहिती आहे आयुष्य होतं, आणि ह्या दोषांमुळेच आयुष्य संपू शकतं, राईट. तर हे 3 दोष आहेत, त्यांनी एवढं शरीराचं पूर्ण आयुष्य चेंज होतं. तर हे तर 6 आहे, तुम्ही 6 म्हणजे लाईक अ लॉट असं सेम. ही साही दोषी संपूर्णी झाली येची उभारणी म्हणून असुरी उणी संपदा नव्हे. परी क्रूर गृहांची जैसा मांदी मिळे एकची राशी का येती निंदका पासी अशेष पापे. मरणरांगे मरणाराचे अंग पडिघाती आघवे रोग का कुमूर्ती दुर्योग एकवटती. ते काय म्हणतात माहितीये का, की हे जर एकत्र आले ना,
तर गोंधळ 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 होतो आयुष्यात. असं म्हणजे जसं कोणाचं कोणाचं अंग आहे मरणाऱ्याचं आणि मग त्याला एकानंतर काय 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 प्रॉब्लेम्स होतात आणि मग कोमॉर्बिडिटी असते अँड देन दॅट पर्सन डायज. तसं these six coming together is a big deal. That's what he's trying to say. विश्वासला आतुड विजे चोरा, शिणला सुईजे महापुरा, तैसे दोषी इन्ही नरा अनिष्ट कीजे. जसं एक विश्वासू माणूस आहे, त्याला चोर भेटतो. म्हणजे तो सगळ्यांवर विश्वास ठेवतो. त्याला चोर भेटतो आणि मग तो चोरी करून नेतो. किंवा जो खूप थकला आहे, तो महापुरात सापडतो. Basically, he doesn't have energy. It goes against him. The circumstances goes against his nature or his particular टाइम. आपण बोलतो ना, अरे काहीच होत नाही, सगळं काय प्रॉब्लेम्स होत चालू आहेत रे. बरेच वेळा बोलतो आपण. एकानंतर एक आणि आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात पण बघतो, अरे काय चाललंय? काही नाही काय चालूच आहे त्यांच्या आयुष्यात. तर हे असे दोष असतात. ह्या दोषांमुळे येतात हे प्रॉब्लेम्स असे. यू स्टार्ट गेटिंग इश्यूज, प्रॉब्लेम्स असं. का आयुष्य जातीये वेळी शेळिया सातू, सातवे उळी मिळे, तैसी साही दोष सगळे जोडती तया. सगळे 6 दोष जुळतात त्याला. मोक्ष मार्गाकडे जैयांचा आंबुखा पडे, तैन निघेची ऐसी म्हणून बुडे संसारी तो. मोक्ष मार्गाकडे जायचंय, पण ह्या 6 बरोबर त्यांनी मैत्री केली, तर तो संसारातच बुडेल. अधमा योनींच्या पावटी उतरत जो किरीटी, स्थावराही तळवटी बैसणे घे. ह्यांच्याशी हात मिळवले तर तो अधम योनीला जाईल आणि स्थावर म्हणून जन्म येईल त्याचा. हे सांगितलंय आधी पण. हे असोतयांच्या ठाई मिळवणी साही दोषी ही आसुरी संपत्ती पाही वाढविजे. ही आसुरी संपत्ती वाढवते. दीज आर द 6 प्रायमरी थिंग्स which will increase his dirt repository. संपत्ती पायी वाढविजे ऐसिया दोन्ही, संपदा प्रसिद्ध जनी सांगितली या चिन्ही वेगळाल्या. ऐसिया जनी संपत्ती दोन्ही, दैवी आणि आसुरी, सांगितल्या तुला मी चिन्हा वेगळाल्या, वेगवेगळं करून मी सांगितले. ओके. या दोन्ही माझी पहिली, दैवी जे म्हणितली ते मोक्ष सूर्ये पाहिली उखाची जाण. या पहिल्या ज्या संपत्ती सांगितल्या तुला दैवी, त्या सूर्याच्या आधी कसं अरुणोदय सुंदर असतो प्रकाश, तशा आहेत त्या. म्हणजे बेसिकली व्हॉट डज दॅट मीन? ते आलं म्हणजे काय? सूर्य इज अबाउट टू कम, इट्स इम्पेंडिंग. म्हणजे जर दैवी संपत्ती असेल याचा अर्थ वी आर व्हेरी क्लोज टू मोक्ष. ये दुसरी संपत्ती का आसुरी, ते मोह लोहाची खरी साखळी जीवा. आणि आसुरी संपत्ती म्हणजे ते खूप बांधून ठेवतं त्यांना. दे डोंट फील फ्री. बांधून ठेवतं, सुखी नाही. हे नाही ते नाही. परी हे ऐकोनी झणे भयगेसी हो मने, काय रात्रीचे दिने धाकू धरिजे. अरे पण हे ऐकून तू घाबरू नकोस. काय दिवस काय रात्रीला घाबरू शकतो का? हे असुरी संपत्ती तया बंधा लागी धनंजया, जो साही दोषी या आश्रय होये. ही त्यांना प्रॉब्लेम करते ज्यांना 6 संपत्ती आहेत आसुरी, ते त्यांना आश्रय देतात. त्यांना तो प्रॉब्लेम. तुला काय? तू तव पांडवा सांगितले या दैवा, गुणनिधी बरवा जन्मलासी. अरे तू काय रे अर्जुना पांडवा, तू तर दैवी संपत्ती घेऊन जन्माला आलायस, तुला काही प्रॉब्लेम नाही. सो नाईस टू हॅव कृष्णा ॲज अ फ्रेंड. म्हणून पार्था तू या दैवी संपत्ती स्वामिया, होऊन यावे उवाया कैवल्याची या. म्हणून पार्था
तुला ही दैवी संपत्ती आहे म्हणून तू कैवल्याच्या मार्गावर जा रे. कैवल्य मीन्स व्हॉट? कैवल्य, केवल, वन. कैवल्य म्हणजे ओन्ली वन. कैवल्याच्या मार्गावर मीन्स मोक्षाच्या मार्गावर. कैवल्य वेअर देर इज नन, देर इज ओन्ली वन. केवल. कैवल्याची आणि दैवा आसुरा संपत्तीवंता नरा अनादि सिद्ध उजरा राहाटीचा आहे. जैसे रात्रीच्या अवसरी व्यापारी जे निशाचरी दिवसासु व्यवहारी मनुष्यादिकी तैसिया आपुलिया राहटी वर्तती दोन्ही सृष्टी दैवी आणि किरीटी आसुरी येथ देवीची विस्तारुनी दैवी ज्ञानकथनादी प्रस्तावी मागील ग्रंथी बरवी सांगितली. दैवी आणि आसुरी अशा संपत्तीच्या स्वभावांचे दोन वेगवेगळे व्यक्ती असतात. काही जणांकडे दैवी संपत्ती प्रिडॉमिनंट असते, काही जणांकडे आसुरी संपत्ती. इट इज स्वाभाविकता असते त्यांच्यामध्ये. असं नाही की सगळेच दैवी आहेत आणि सगळेच आसुरी आहेत. नाही, काही दैवी आहेत आणि आसुरी आहेत आणि काही मिक्स आहेत. आणि ते म्हणतात जैसे रात्रीच्या अवसरी व्यापारी जे निशाचरी. रात्र झाली की कसे देर इज अ होल डिफरंट वर्ल्ड ॲट नाईट. चोर निघतात बाहेर, डाकू निघतात बाहेर, जी कर्म करायची नाही ते अंधारात करतात. निशाचर, व्यापारी. तैसे आपुल्या राहटी वर्तते दोन्ही सृष्टी दैवी आणि किरीटी आसुरी तेथ. तसं आसुरी आणि दैवी दोन्ही प्रकारचे आहेत. आणि मी तुला विस्तारून ज्ञानकथादी प्रस्तावी मागे सांगितलं होतं तुला. ज्ञानाच्या विषयी खूप सांगितलं. आता असुरी हे सृष्टी, सॉरी एक मिनिट, आय जस्ट वॉन्ट टू मेक शुअर रेकॉर्डिंग इज हॅपनिंग. ओके. आता असुरी हे सृष्टी तेथीची उपलव गोठी अवधानाची दिठी देपानिकी तरी वाद्ये विणनादू नेदी कवणाही साधू का आपुष्पी मकरंदू न लभे जैसा तैसी प्रकृती हे आसुर एकली नो हे गोचर जव एखादे शरीर माल्हाती ना मग आविष्कराला लाकुडे पावकू जैसे जोडे तैसे प्राणी देही सापडे आटोपली हे ते वेळी जे वाढी उसा तेची आतुला रसा देहाकारो होय तैसा प्राणियांचा आता तयांच्या प्राणिया रूप करू धनंजया घडले जे आसुरिया दोष वृद्धी. काय म्हणतात, हे दोन प्रकारचे गुण आहेत, दैवी आणि आसुरी. पण जसा अग्नी प्रदीप्त व्हायला लाकडाची गरज असते, जेवढं मोठं लाकूड तेवढं ते अग्नी मोठा होईल. सो इट नीड सम बेसिस. तसं त्या प्राण्यांची प्रकृती जशी असते त्याप्रमाणे ते गुण वाढतात. सो ही सेइंग इट डिपेंड्स ऑन दॅट देह. म्हणजे काय, देह, आणि देह कशामुळे जन्मतो? कर्मांमुळे. कर्म जातम देह. ओके. सो बेसिकली सेइंग अकॉर्डिंग टू दॅट त्याच्या त्या वृत्ती असतात. तरी पुण्यालागी प्रवृत्ती का पाप विषय निवृत्ती या जाणण्याची राती तयाचे मन निगणेया आणि प्रवेशा चित्तने दुती आवेशा कोशकिटू जैसा जा चिन्नला पै का दिधले मागुती येईल की न ये हे पुढील न पाहता दे भांडवल मूर्खा चोरा तैसिया प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही नेण जाती आसुरी जनी आणि शौचत ते स्वप्नी देखती नाते काळीमा सांडील कोळसा वरी चोखी होईल वयसा राक्षसही मासा विटोषके परी आसुरा प्राणिया शौच नाही धनंजया पवित्रत्व सेवी भांडिया मध्याचिया. नंतर हे कसे असतात,
ह्यांचे देह, ह्यांची प्रवृत्ती त्यांना त्यांना प्रवृत्ती की निवृत्ती, पाप करावं की पुण्य करावं, ह्यात हे तर त्यांना ज्ञान नसतंच. अंधारच तिथे. दे डोंट हॅव डिस्क्रिमिनेशन एट ऑल. म्हणजे आणि ते काही एक्झाम्पल्स देतात. का दिदले मागुती येईल, की न ये हे पुढील. कोणाला पैसे दिलेत. आता ते परत आलेत की नाही ह्याची काही काळजी नाही. हां, आसुरी लोकं. बेसिकली ही इज केअरलेस. केअरलेस. हां, दिलेत पैसे. अ, दिलेत पैसे. मी कोणाला नाही विचारू नाही शकत किंवा विसरलो. हं. का दिदले मागुती येईल, की न ये हे पुढील. न पाहता दे भांडवल मूर्ख चोरा. किंवा न त्या व्यक्तीचं नीट पडताळणी न करता स्वतःचं भांडवल त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार. मूर्ख आहेत ती लोकं. व्हेरी क्लिअर. मूर्ख आसुरी. मूर्ख चोरा तैसिया प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही नेणजिती आसुरी जनी. आणि शौची ते स्वप्नी देखिना ते. असे इतके मूर्ख ते स्वप्नात पण शौच किंवा पवित्रता ते विचार पण नाही करू शकत. काळीमा सांडील कोळस हाव हाव दे आर. एक वेळ काळीमा कोळसा सांडेल. अ, अ, काळीमा कोळसा सांडेल वरी चोखी होईल वयसा राक्षसे ही मासा विटोषके. राक्षस पण will will probably sometimes not do bad things. म्हणजे he's talking about extreme examples which are not possible. पण हा माणूस शौच नाही धनंजया पवित्रत्व देवी भांडिया मद्याची या. दुधाचं काय म्हणतात, दारूचं जे भांड आहे त्याला कधी पवित्रता येईल का? नाही. तसे असतात ते शुचित्व येणारच नाही त्यांना. नो पवित्रता. वाढविता विधीचा आस का पाहती वडिलांचा वास आचराची भाष नेणतीची ते. विधिविधान जे असतात, असं करायचं, सकाळी उठायचं, दुपारी असं करायचं, संध्याकाळी असं करायचं. शास्त्राने अखाद्य जे आहे त्याचं विधीनी सांगितलंय, वेदांनी सांगितलं, त्याचं पालन नाही करायचं. वाडवडिलांची अजिबात रिस्पेक्ट नाही करायची. आचाराची भाषाच नाही. देयर इज नो अवेअरनेस अँड नो फॉलोइंग डिसिप्लिन. जैसे चरणे शेळीयेचे का धावणे वारियेचे जाळणे आगीचे भलते उते. तसे चरणे शेळीयेचे. इकडे चांगलं वाटतंय खा, तिकडे चांगलं वाटतं चला तिथे खा, किंवा कुठेही काही रॅन्डम. तैसे पुढे सुनी स्वैर आचरती ते आसुर सत्तेसी वैर सदाची तया. उगीच कोणाशीही ते वैर घेणार आणि सत्याला मानत नाहीत. वैर जरी नागिया आपुलिया विंचू करी गुदगुदिलिया तरी साचा बोलिया बोलती ते. आपणा आपणाचेनी तोंडे जरी सुगंध घेणे घडे तरी सत्यतया जोडे आसुरा ते. ऐसे ते न करीती काही आंगेची वोखटे पाही आता बोलती ते नवाई सांगिजेल एरवी कायेयाच्या ठाई चांग ते तयासी कैचे नीटांग तैसे आसुरांचा प्रसंग प्रसंगे परिस उधवणीचे जेवी तोंड उगळी धुवाचे उबड जे हे जाणीजे तेवी उघड सांगो ते बोल. म्हणजे देर इज नो राईम और रिझन फॉर दॅट व्हॉट दे डू. रॅन्डम काही विधी नाही, कोणाला एक असंही काही बोलणार, कधी खाणार कधी झोपणार. जसं उंटाचे वेडे वाकडे अंग असतं तसं असतं त्यांचं. देयर इज नो लॉजिक राईम और रिझन बट दे जस्ट डू इट अँड दे आर व्हेरी ॲरोगंट अबाउट इट. तरी विश्व हा अनादी ठावो येथनियता ईश्वर रावो चावडिया न्यावो अन्यावो निवडू वेदू. त्यांना ईश्वर
वेद ह्यांच्यावर अजिबात विश्वास नसतो. दे आर लाइक नो, इट डझंट एक्झिस्ट. वेदी अन्यायी पडे तो निरय भोगेन दंडे, संन्यायी ते तो सुरवाडे स्वर्गी जिये. ऐसे ही विश्व व्यवस्था अनादी जे पार्था ये म्हणती ते वृथा आवघेची हे. म्हणजे जे पाप करतात ते नरक भुगतात, जे पुण्य करतात ते स्वर्गात जातात. त्यांना स्वर्गाची आवड ना नरकाचं भय असं काही नसतं. ही विश्व व्यवस्था त्यांना पटत नाही. म्हणतात दिस इज ऑल नॉट ट्रू. हू हॅज सीन इट? नो, वी डोंट बिलीव्ह इन इट. दॅट्स व्हॉट दे सी. यज्ञ मूढ ठाकिले यागी, देवपिसे प्रतिमाल लिंगी, नागविले भगवे योगी, समाधी भ्रमे. ते काय म्हणतात, ज्यांना काय कळत नाही ते नुसते यज्ञ करतात मूर्खासारखे. आणि ते देवाच्या मागे वेडे दगडांना पूजतात, त्यांना मिठी मारतात. ते मूर्ख आहेत. त्यांना काय कळतंय? ते थोडी सायंटिफिक आहेत. किंवा काहीतरी भगवे योगी आहेत, त्यांच्या पाया पडतात. त्यांना असं वाटतं सगळे मूर्ख आहेत. समाधी भ्रमे, त्यांना वाटते काही उगीच बोलतात समाधी आहे त्यांना, हे ते. तेथ आपुलीने बळे भोगिजे जे जे वेटाळे, हे वांचोनी के वेगळे पुण्य आहे. आपण जे करतो त्याप्रमाणे आपल्याला भोग मिळतात. त्याच्यापेक्षा अजून काय करायचं? हे देव, हे संन्यासी, हे वेद, काय गरज आहे? आपण जे कर्म करतो त्याचे आपल्याला भोग मिळतात. त्याच्या पुढे अजून काय? कशाला ऐकायला पाहिजे, वाचायला पाहिजे? तेथ आपुले निबळे भोगिले जे जे वेटाळे, हे वाचोनी के वेगळे पुण्य आहे. काय ह्याच्यापेक्षा वेगळं काय पुण्य आहे का? चांगली कर्म करायची, चांगली मिळेल वाईट कर्म. See, what he's trying to say is that this is the stand they take. That is arrogance. आपण एखाद्या मार्गाने चाललोय, आपल्याला माहितीये की मोस्ट ऑफ द लॉजिक मेक सेन्स, पण दुसरा मार्ग पण एक्झिस्ट होऊ शकतो, जे विधीनी दिलेलं आहे. पूर्वीची माणसं कदाचित तुम्हाला वाटत असेल सगळी मूर्ख आहेत. पण एकदा त्यांनी काय सांगितलं हे तरी बघायला पाहिजे की नाही? किंवा अर्धवट काहीतरी 2 शब्द वाचून निर्णय करायचा की हे असं आहे. इट इज ॲरोगन्स. सो हेच ज्ञानेश्वर महाराज त्यांनी कसं सांगितलं होतं, यज्ञ करणारे कसे जे बोलतात, बडबड करतात खूप, ते मूर्ख आहेत. तेच आता सांगतात. सो यू हॅव टू अंडरस्टँड. खूपच विवेक आपला वाढला पाहिजे ह्या अभ्यासानी. इट इज नॉट ब्लॅक अँड व्हाईट, माय डिअर पीपल. रिअली इट इज नॉट ब्लॅक अँड व्हाईट. इट इज विवेक क्षणोक्षणी. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ना शक्तपणे अंगिके ना अशक्तपणे अंगिके, वेगळा वेटाळी नटके, ऐसे गादीजे विण विषय सुखे तेची पाप. प्राण घे पती संपन्नांचे, ते पाप जरी साचे, तरी सर्वस्व हातात येतयाचे, हे पुण्य फळ की. बळी अबळा ते खाय, हेची बाधती जरी होय, तरी मासया का न होय. संतान आणि कुळे शोधुनी दोन्ही, कुमारेची शुभ्र लग्नी, मेळविती प्रजा साधनी, हेतू जरी, तरी पशुपशाही. वाव, दिस इज सो गुड. पशुपक्षादी जाती, जयामिती नाही संतती, तया कोणी प्रतिपत्ती. विवाह केले, चोरियाचे धन आले, तरी ते कोणासी विष झाले. वालबे परद्वार केले, कोडी कोणी होय. म्हणून देवो गोसावी, तो धर्म अधर्म भोगवी, आणि परत्रांचा गावी करी तो भोगी. म्हणतात की शरीरात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत माणूस विषय सुख भोगतो, आणि जेव्हा प्राण जायचा वेळ येतो तेव्हा जातो.
तुम्ही बरेच जण म्हणतात धर्मामध्ये लिहिलंय फॉर एक्झाम्पल आपण जर बलवान असू तर छोट्याला त्रास नाही द्यायचा, त्यांची काळजी घ्यायची. खूप संपत्ती आहे आपल्याकडे म्हणून दुसऱ्यांची नाही लुबाडायची, त्यांना द्यायचं थोडं. आता समुद्रात मासे असतात. मोठा मासा छोट्या मासाला खातो म्हणून त्याला काय प्रॉब्लेम होतो का? तिथे काय बघतात एक मुलगा आणि मुलगी त्यांची पत्रिका काय जुळवतात आणि हे कोण? हे आसुरी संपत्तीवाले माणसं बोलतात हां. पत्रिका काय जुळवून बघायची आणि लग्न करून द्यायचं त्यांचं. काय पशु-पक्षींचे काय ते नाही करत लग्न. त्यांना नाही होत मुलाबाळ. हे काय उगीचच बघतात. ही इस गिव्हिंग एक्झाम्पल्स. ते असे विचार करतात. उगीचच काहीतरी पाळायचं. जे देवात असेल ते होतं. म्हणून देवो गोसावी, तो धर्माधर्मो भोगवी. तो जाय तर भोग आपल्याला येतात ते येतं. आणि परत्राच्या गावी करीतो भोगी. आणि त्याचं फळ जे यायचं असेल ते येईल. ते काय उगीचच हे बघत बसायचं सगळं. See, the point is, these are the tools of the nature that we have. If we don't use it, it is for for us to lose. अनफॉर्च्युनेटली ह्याचा बराच धंदा केलेला आहे या शास्त्रांचा. म्हणून लोकांचा विश्वास सुटतो. आणि नाहीतर एक दुसऱ्या ठिकाणी जे इतके अँक्शियस असतात, की प्रत्येक गोष्टीला ते ह्याचा वापर करतात. दोन्ही एक्स्ट्रीम मूर्खपणा आहे. ज्ञानेश्वर सारखे महाराज आहेत, ते सांगतात. काहीतरी तथ्य असेल ना मग. काहीतरी असेल. आणि हे काय मूर्ख नसतात लोकं जे बोलतात ते. दे आर स्मार्ट पीपल. परी परत्र ना देवो न दिसे म्हणून ते वावो आणि करता निमे माव ठावो भोग्यासी कवणो. येथे उर्वशिया इंद्र सुखी जैसा का स्वर्ग लोकी तैसाची कृमीही नरकी लोळतू श्लाघे म्हणून नरक स्वर्गू नवे पाप पुण्य भागू जे दोन्ही ठाई सुखभो कामाचाची तो. ते काय म्हणतात अरुणी? उर्वशीला इंद्राला उर्वशीचं सुख असतं स्वर्गामध्ये. खूप एन्जॉय करतो. आणि जसंच किडा जो आहे तो घाणीत लोळतो. त्याला त्याचं सुख असतं. त्यामुळे दोघंही सुखच अनुभवत असतात. नरक असो किंवा स्वर्ग असो. त्यामुळे ॲक्चुअली फक्त ज्याची जशी डिझायर असते तसं त्याला मिळतं. त्यामुळे कामापासूनच सगळं चाललंय. काम म्हणजे डिझायर, इच्छा. कामाची आतो या कारणे कामे स्त्री पुरुष युग्मे मिळती तेथे जन्मे आघवे जगा. आणि डिझायरमुळे पुरुष आणि स्त्री एकत्र येतात आणि विश्व निर्माण करतात. आणि जे जे अभिलाषे स्वार्था लागी हे पोषे पाठी परस्परे द्वेषे कामाची नाशी. त्यांना जे जे कामामुळे हवं असतं त्यामुळे ते त्याच्या पाठीमागे लागतात आणि नाही मिळालं किंवा आवडलं नाही तर त्याच्यापासून द्वेष होतो. इज नथिंग एल्स. एवं कामा वाचुनी काही जगी मुळीचान नाही ऐसे बोलती पाही आसुर गाते. म्हणून वाचुनी काही जगा मुळीच आन नाही. कामच आहे सगळं. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही जगात, असे असुर संपत्तीतले लोक म्हणतात. आता असो हे किडाळ बोली न करू पगळ सांगताची सफोल होतसे वाच. जाऊ दे आता मी अजून जास्ती काय बोलत नाही. बोलूनच माझी वाचा खराब होते. ओके, आय थिंक वी विल स्टॉप हियर. खरंच this one grantha is enough for us to get the right direction with Guru's grace. Om Purnamadah Purnamidam Purnat Purnamudachyate Purnasya Purnamadaya Purnamevavashishyate. Om Shanti Shanti Shanti. Harihi Om. Shri Gurubhyo Namaha. Harihi Om.